मीरा, मला एका गोष्टीचं खूप कौतुक आहे की तू त्याच्या पाठीशी उभी आहेस आणि यापुढेही आयुष्यात तू त्याच्या पाठीशी उभी राहशील याची खात्री आहे मला। हे काय काय झालं आई? मीरा, परत कोणी काही बोललं का आई? मल्हार, काय करून ठेवलंयस रे हे? तुझ्याकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती मला। बघ 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 तिचा चेहरा कसा झालाय तो। मीरा, काय मी काय केलं? हा, काय केलं सांगा ना कोणीतरी मला। काय झालंय मीरा? काय काय केलं काय मला सांग ना। हे केलंयस तू। बघ, बातमी आली आहे तुझी। असंच मस्करी करत होतो रे। नाही, आता काय आपला मल्हार एकदम सेलिब्रिटी झालाय ना, हो नाही? आता याचे होर्डिंग्स लागतील, मोठमोठे पोस्टर लागतील, मग कुठे आपल्यासाठी वेळ असेल याला? गप्पा बस। मल्हार, अभिनंदन, आता चांगल्या गोष्टी होण्याची सुरुवात झाली। काय झालं रडायला? काय दिवसाची पावडी आहे, कायमचं घर सोडून जाणार आहे। कोण कुठे चालले? मी। तू का? मी हे घर कायमचं सोडून जाणार आहे आजी। मी घरातल्या सगळ्यांना सोडून जाणार आहे कायमचं। कारण त्या मीराचा डोळा आता माझ्या संसारावर आहे आजी। वाटलंच मला, घरामध्ये ना कुठेही खट्ट झालं ना की या सगळ्या मागे ती मीराच असते। अपशकुनी दळपत्री कुठली आजी। एवढंच नाही हो, आता तर ती आमच्या यांचे सुद्धा कान भरायला लागले माहितीये तुम्हाला। आणि आमचे हे नंदी बैल असल्यासारखे हो 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 करत सतत मान डोलावत असतात तिच्या मागे। वाटेल तसं भांडतात हो माझ्याशी, वाटेल ते बोलतात। आजकाल ना खोलीत सुद्धा येत नाहीत, वेगळे झोपतात ते आजी। मला सांगा, काय केलं नाही मी या घरासाठी? किती खस्ता खाल्ल्यात। हे घर एकत्र राहावं, सगळ्यांनी नीट नांदावं म्हणून किती प्रयत्न करते हो मी आजी। तरी माझ्या नशिबी हे लिहिलंय सगळं, आणि हे सगळं ना त्या मीरामुळे। कारण स्वतःच्या संसाराचं वाटोळ केलं ना तिने। आता तिचा डोळा माझ्या संसारावर आहे। तिला माझा संसार का बघवत नसेल आजी? वैशू, तू रडू नकोस, गप्प बस, शांत हो आधी। मी आहे ना, मी जिवंत आहे अजून। बघते तुला कोण कसं घराच्या बाहेर काढतं ते। या घराच्या बाहेर जाईल ना तर ते मीराच जाईल। आता तरी जमणार आहे का तुम्हाला ते? ए, माझे थोडे प्रयत्न फुकट गेले असतील हा, पण एक ना एक दिवस बघ, मी हाताला धरून त्या मीराला घराच्या बाहेर काढेन म्हणजे काढेन। मल्हार, अरे तुम्ही इतके शांत का? चल बघूया। मल्हारचा फोटो छापून आलाय पेपरात। इट्स अ गुड न्यूज। आय एम सो प्राऊड ऑफ यू। चला, आतापर्यंत फक्त 4 टाळक्यांनाच माहिती होतं की आमचा पोरगा केस कापे आहे। आता पेपरात फोटो छापून आलाय, अख्ख्या जगाला कळणार। आता सगळं जग ना तोंडात शेण घालणार आमच्या। आई, आपल्या घरातली मल्हारी पहिली व्यक्ती असेल ना ज्याचा पेपरामध्ये फोटो छापून आलाय। याआधी असं कोणाचा फोटो छापून आलेला आठवत नाही मला बाबा। हो ना, किती दिवसांनी हसतं खेळतं वातावरण आहे नाही घरात। मला तर वाटतं ना मल्हारची दृष्टच काढायला हवी। वा, दृष्ट काढायला पाहिजे। हा, आपल्या घराला दृष्ट लागले ना कुणाची, ती काढायला पाहिजे। असं काय पराक्रम केलंय तुझ्या मुलाने
हा? आधी लोकांचे केस कापतच होता ना, तिथे जाऊन काय केसच कापलेत ना? उलट याच्यामुळे ना घराच्या बाहेर पडणं अवघड होणार आहे आता. खरंय, आता जरा अवघडच होणार आहे. वसईकरांचं घर हेच ना? हो. कसं आहे, आता मिस्टर मल्हार एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट होणार आहेत ना, सो त्यांना तसंही अख्खं जग ओळखेलच. त्यामुळे तुमचं बाहेर पडणं जरा अवघडच आहे. एक मिनिट, कोण तुम्ही? हा, आणि असं न विचारता डायरेक्ट घरात कसे आलात? माफ करा, पण अहो मी मल्हारसाठी एक चांगली संधी घेऊन आलोय. म्हणजे त्यांच्यासाठी एक खूप चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडे. म्हणजे काय? अहो म्हणजे त्यांनी जी कॉम्पिटिशन जिंकली ना, त्यामुळे त्यांना खूप चांगले चांगले जॉब ऑफर होत आहेत. सो अशाच एका मोठ्या इंटरनॅशनल ब्रँडच्या सलूनसाठी त्यांना हेअरस्टायलिस्ट म्हणून जॉब मिळणार आहे. शिवाय पगारही चांगला असेल आणि त्यांचा वर्क एक्सपिरियन्स बघता ते सिनियर स्टायलिस्ट म्हणून तिथे जॉब करतील. कल्याण, कल्याणच झालं म्हणायचं आता. अहो त्याची केस कापण्याची नोकरी सुटावी म्हणून आम्ही उपास तपास करतोय. या केस कापणीच्या धंद्यामुळे ना आमचं घर उद्ध्वस्त व्हायला आलंय. आणि तुम्ही कसली नोकरी घेऊन आलात? केस कापण्याची. आम्हाला नकोय ती तुमची नोकरी फिक्री. हा, जा तुम्ही. आजी, एकदा ते काय म्हणतायत ते ऐकून तरी घेऊया ना. अहो जॉब मोठा आहे आणि ब्रँड सुद्धा इंटरनॅशनल आहे. आणि ह्या नोकरीत त्यांना रिस्पेक्ट सुद्धा खूप चांगला मिळेल. म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीत ऑफिसरला असतो ना, तसा मान मिळेल त्यांना. कुणीही काही ऐकू नका या माणसाचं. आधीच याच्या या धंद्यामुळे ना आपल्या घराला ग्रहण लागले. आणि हा माणूस अमोशा घेऊन आलाय. ए बाबा, जा तू जा. मला काय वाटतंय, ही खूप मोठी संधी आहे आपल्या मल्हारसाठी. आपण खरंच एकदा विचार करूया ना. अच्छा अच्छा, म्हणजे आधी भाऊजी त्या छोट्याशा कोको सलून मध्ये केस कापायचे, आता काय मोठ्या सलून मध्ये केस कापणार. पण कापणार केसच ना. वैशू, तू जरा शांत बस. काय रे लीला, सारखी तुझी बायकोवरती दादागिरी चालू असते ना. आणि ती काय चुकीचं बोलते रे? ती जे बोलते ना ते सगळं खरं खरं बोलते. पटते मला. केस काप्या तो केस काप्यास ना. हे पा, तुम्ही प्लीज जा इथून. आम्हाला तुमचा जॉब नकोय. आमचा मुलगा हे असलं काहीही करणार नाही. आणि प्लीज परत इथे येऊ नका. बाबा, बाबा प्लीज असा तडकाफडकी निर्णय नका ना घेऊ. ही कॉम्पिटिशन ना खरंच खूप मोठी होती. आणि आता ना मल्हारला अशा खूप ऑपॉर्च्युनिटीज येतील, खूप संधी मिळतील त्याला. आणि हे त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्थात ही तर पहिलीच संधी आहे. आणि अशी दारावर आलेली संधी आपण नाकारायला नको. कसलं करिअर? केस कापायचं? यात कसलं आलंय करिअर? हा, मुळात मला हा धंदाच मान्य नाही. हा, काटावर बसून एखाद्याचे केस कापले काय आणि मोठ्या बिल्डिंग मध्ये एसीत बसून एखाद्याचे केस कापले काय, सगळं सारखंच आहे माझ्या दृष्टीनं. मला हा व्यवसायच मान्य नाहीये. अहो पण संधी खूप मोठी आहे आणि पगार सुद्धा चांगला आहे. सुरुवातीला 3 लाख रुपये पगार आहे. 3 लाख फक्त वर्षाला? याच्यापेक्षा जास्त भाऊजी आता कमावतात. अहो नाही, वर्षाला नाही, महिन्याला 3 लाख रुपये. महिन्याला? बाबा, मला मान्य आहे तुम्हाला मल्हारच्या व्यवसायाशी प्रॉब्लेम आहे. पण अहो त्याचा पगार तरी आहे का? 3 लाख रुपये महिना. आपण लवकरात लवकर आपलं घर सोडवू शकू. मला काही पटत नाही बाबा. ही अशी माणसं गोड गोड बोलतात, मोठं मोठं बोलतात आणि शेवटी फसवतात. बाबा, अशा संध्या ना सारख्या मिळत नाही.
आणि ही संधी मल्हारच्या टॅलेंटमुळे त्याला मिळाली. प्लीज बाबा हो म्हणा ना पटकन. अशी संधी जायला नको. एक्स्ट्रीमली सॉरी. नो नो इट्स ओके. मला तुम्ही तुमचं कार्ड देता का? शुअर. थँक्यू. मी प्रॉमिस करतो तुम्हाला मल्हार नक्की येईल. येतो. किती हे ऊन, काही सुचतच नाहीये. कधी येणारी बाई, काय समजतच नाही कधी येणार. ही मला फ्लॅट देणार होती ना, फ्लॅट दिला ना की पहिले एसी बसवून घेते मी. ये ना गो बाई. काय आहे? हा, कशाला बोलवलंय? खूप आहे ना हो. हे सांगायला बोलवलंय? तसं नाही हो, ऊन खूप जास्त आहे. म्हणजे आमच्यासारख्या माणसांना छपराची गरज आहे. लक्षात आहे ना, मला फ्लॅट देणार होतात ते. विसरलात की काय? हो असं काय करताय, काम झाल्यावर लगेच असं विसरून जायचं असतं का? मला फ्लॅटची गरज आहे, मला फ्लॅट द्या. आणि अजून खूप उपयोगी पडणार आहे मी तुमच्या, कळलं का? सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे मी. पटकन असं झटक्यात मारून खाऊ नका तो. ते माझं मी ठरवेन. अरे काम काय पटपट बोला, माझ्याकडे वेळ नाहीये. कसं आहे ना, गव्हर्नमेंटचा टॅक्स भरल्यावरच गव्हर्नमेंट तुम्हाला सोयी सुविधा देतं की नाही, तसंच आहे. माझी पण सेम सिस्टीम आहे. तुम्हाला जर काही माझ्याकडनं हवं असेल ना, तर तुम्हाला मला टॅक्स द्यायला पाहिजे. म्हणजे हे काय, 2च नोटा नकोयत? अरे असं काय करता? बोला. पण आता एवढीच न्यूज मिळेल तुम्हाला. तुमच्या मल्हारचं फार कौतुक होतंय. पेपरात आलंय त्याचं नाव. तुमचाच कामगार आहे ना तो. म्हणजे आता तुमच्या सलूनचं जोरदार नाव पण होणार. आता याचा फोटो आलाय म्हणजे दोघही माजणार. तुम्हाला काही एक मिनिट. हा, पुढची बातमी थोडीशी मध्यंतरानंतर देते. हॅलो मीरा, बोल. आई अगं मल्हारला ना नोकरी मिळाली. म्हणजे एका इंटरनॅशनल बँक कडून ऑफर आली आहे. 3 लाख रुपये महिना पगार असेल त्याचा. काय सांगतेस मीरा? देवच पावलं म्हणायचा. माझा जावई आहेच तसा कौतुकाचा पुतळा. खूपच छान न्यूज दिली. त्याचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. बरं आई, आम्ही घरी येतो रात्री, मग आपण बाकी बोलूया. हा चल, ठेवते आता. बाय. चालेल चालेल, या या या. काय कौतुकाच्या पुतळ्याने असा काय पराक्रम गाजवला? आता तर डबल न्यूज आहे माझ्याकडे. गुड न्यूज बरं का, आमच्या मल्हारची, म्हणजेच तुमच्या मल्हारची. त्याला एका इंटरनॅशनल ब्रँड कडून 3 लाख महिना पगाराची नोकरी ऑफर झाली आहे. 3 लाख म्हणजे ही नोकरी जर त्याने घेतली तर तुमचे पैसे तो फेडणार. म्हणजेच चुटकी सरशी तुमचं कर्ज तो फेडणार. समजताय का तुम्हाला? म्हणजे काय होणार माहितीये ना, तुमच्याकडे येणारे त्याचे कस्टमर दुसऱ्या कंपनीत जाणार, कारण तोच दुसऱ्या कंपनीत जाणार. म्हणजे तुमचा धंदा बुडणार. अरे देवा देवा देवा, काय झालंय तुमचं तोंड? कसं होणार तुमचं? सॉरी हा, वाट लागणार तुमची जर तो दुसरीकडे गेला तर. वाईट वाटतंय मला तुमच्याबद्दल, पण आता काही करू पण शकत नाही ना. असू दे, तुम्हाला काही गरज लागली तर मला फोन करा, मी येईन पटकन तुमच्या मदतीला धावून. विचार करेन. नुसता विचार करू नका, कृती करा. कळतंय का? बाय. एवढ्यावर नाही चालणार, यावेळेला मोठी पार्टी पाहिजे, जंगी. हो यार, खूप दिवस झाले एवढी मोठी पार्टीच केली नाही आपण. आता पार्टी झाली पाहिजे. हो ना, आणि आता कोणतेही रिझन्स द्यायचे नाही तर पार्टी द्यायची म्हणजे द्यायची. अरे पण सलून सोडून गेल्यावर तू विसरणार ना आम्हाला? ऑफकोर्स विसरणार, मी सगळ्यांना विसरणार. असं कसं विसरेन मी? वेडे आहात का तुम्ही?
तुम्ही लोक ना प्रेम आहात माझं प्रेम. आणि मीरा तू आहेसच ग. अरे आम्ही मस्करी करत होतो. अरे अपन को पता है अपना दोस्त अपन को छोड़ के किधर नहीं जाएगा. करेक्ट. क्या बात. कसली जत्रा भरवले, कसला गोंगाट चाललाय? मॅम, मल्हारला नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे म्हणून आम्ही सगळे त्याला कॉंग्रॅच्युलेट. सॉरी. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. तू काय टॅलेंटेड आहेस रे. तुला कधीही कुठलाही छान जॉब मिळू शकतो. फ्युचरमध्ये सुद्धा तुला खूप चांगल्या चांगल्या जॉब्सची ऑफर येईल. आय एम शुअर अबाउट इट. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, जॉब मल्हारला मिळालाय, तुम्हा सगळ्यांना इथेच काम करायचंय. सो आजपासून मी सगळ्यांसाठी एक नवीन नियम लागू करणार आहे. इथून पुढे कुठल्याही स्टाफ मेंबरला, आय रिपीट, कुठल्याही स्टाफ मेंबरला 3 वर्षांसाठी एकही दिवस सुट्टी घेता येणार नाही. कारण मल्हार जाणार म्हणजे क्लायंट्स कमी होणार, क्लायंट्स कमी होणार म्हणजे बिझनेस कमी होणार. मग हा लॉस मी कसा भरून काढायचा? सो या बिझनेसच्या टफ कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना रोज एकही दिवस सुट्टी न घेता काम करावं लागणार आहे. सो मी पुन्हा सांगते, इथून पुढचे 3 वर्ष कुणालाही एकही दिवस सुट्टी घेता येणार नाही. गॉट इट? मॅम, मी नवीन जॉब जॉईन करण्याचा आणि यांच्या सुट्टीचा काय संबंध आहे? हे असं वातावरण असेल ना, मीरा तू इथे काम नाही करू शकत. प्लीज सोड तू ही नोकरी. मॅम, मीरा ही नोकरी सोडतीये, ठरलंय. 1 मिनिट मल्हार. मीराचं इथे 3 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे. सो ती हा जॉब सोडू शकत नाही. मॅम, मीरा इथे काम करणार नाहीये. मी आता चांगल्या मराठीत सांगितलं ना. आय रिपीट, मीरा इथून 3 वर्ष कुठेच हलू शकत नाही. ती हा जॉब सोडू शकत नाही कारण तिचं कॉन्ट्रॅक्ट आहे. मीराचं कॉन्ट्रॅक्ट मी पूर्ण करेन. मी जॉब ऑपॉर्च्युनिटी सोडतोय. मी तो जॉब नाकारतोय. ओके, चॉईस इज युअर्स. बाकी सगळ्यांनी कामाला लागा. क्विक. हे काय? एकच डबा? तुझा डबा कुठे आहे? मला भूक नाहीये. भूक नाहीये? वाजले बघ किती. भूक काही नाहीये? खा चल 2 घास माझ्या बरोबर. सांगितलं ना, भूक नाहीये तर नाहीये. तू चिडली आहेस का माझ्यावर? नाही रे, अजिबातच नाही. चिडण्यासारखं काही केलंयस का तू? माझी बायको चिडल्यावर कशी वागते मला चांगलंच माहितीये. चिडली तर सांग ना चिडलीस म्हणून. हा, माहितीये ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर माहितीये, ते प्रश्नच विचारू नकोस. माझा दे इथे प्लेट दे. तू बस तिकडे. बस बस जरा शांत हो जरा. ऐक ऐक, हा मी करतो सगळं. माझ्यावर विश्वास ठेव. मी घेतलेला डिसिजन हा करेक्ट आहे. मीरा, मी जर हा डिसिजन घेतला नसताना तर तुला 7ही दिवस इथे सलॉनमध्ये यावं लागलं असतं. कोको मॅमचं बोलणं सहन करावं लागलं असतं. बरं, आपल्या घरातले वाद ते वेगळेच. आणि या सगळ्यात तुझं स्वप्न कुठे? तुझं स्वतःचं सलॉन सुरू करण्याचं स्वप्न कुठे आहे?
ते तर मागेच नाही, मागे नाही, ते हरवलंय कुठेतरी. नाही, कुठेही हरवलेलं नाही आहे, ते आपल्या सोबतच आहे. पण फक्त स्वप्न पूर्ण करण्याची ही वेळ नाही एवढं मला कळतंय. वीरा, ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते आणि माझी बायको माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे, मला माहिती आहे. त्यामुळे आपण यशस्वी होणार, फक्त आत्ता नाही. आणि खरं सांगू का मीरा, तुझा सततचा होणारा अपमान ना आता नाही सहन होत मला. त्यामुळे मी नाही ऐकून घेणार, ना इथे ना घरी. बस झालं आता. प्लीज डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेव. मी जो काही निर्णय घेतलाय तो करेक्ट आहे. राणी तू होणार